गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप की तुम्ही छान असाल आणि मी सुद्धा खूप छान आणि मजेत आहे. तर घर बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी आत्ता आईच्या घरी आहे आणि सकाळी खूप भारी वाटते. म्हणजे आता डिलिव्हरीचा टाईम जवळ आलेला आहे आणि मी 2 दिवसापूर्वी इकडे आले आणि सकाळचं जे महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे देवपूजा. तर आई देवपूजा करते. तिला म्हटलं थांब तू देवपूजा करून घे, तोपर्यंत मी देवासाठी फुलं आणते. आणि तिच्या घरी बाहेर जास्वंदीची खूप सुंदर वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत, पण आज फक्त 2च रंगाची फुलं आलेत. ते एक तर पिवळा रंग आहे आणि लाल रंग आहे. तर म्हटलं चला ती तोडावीत आणि तिला द्यावीत. आणि आज महत्त्वाचं मला काम करायचं ते म्हणजे माझी डिलिव्हरी बॅग आहे ती पॅक करायची आणि त्यासाठीच मी आज दुपारी माझ्या सासरच्या घरीसुद्धा निघाली आहे. आणि तुम्हाला इथे ना बॅकग्राऊंडमध्ये पक्ष्यांचा बराच आवाज येत असेल, तर आईच्या घराच्या बाहेर ना बरेच छोटे छोटे पक्षी एवढे सुंदर आवाजात म्हणजे गाणं गात असतात ना. म्हणजे मी काय सांगू, खूप खूप छान वाटतं. डिलिव्हरी जवळ आली की सगळ्यात महत्त्वाचं एक काम असतं ते म्हणजे हॉस्पिटल बॅग तयार करून ठेवणं. तर आता माझी जे आहे मला हॉस्पिटल बॅग तयार करायची आहे. तर मी सध्या 2 हॉस्पिटल बॅग ज्या आहेत तयार करणार आहे. एक आहे ती बाळासाठी आणि एक आहे ती माझी. असे 2 बॅग तयार करायचे आहेत. तर बराच पसारा मी काढून ठेवला ऑलरेडी, ज्या काही गोष्टी मला हॉस्पिटलच्या बॅगेमध्ये भरायच्या आहेत. तर अशा 2 बॅग मी तयार करते. सोबत अजून एक बॅग तयार करायची आहे, ती म्हणजे मी हॉस्पिटलमधून डिरेक्टली मी माझ्या आईच्या घरी जाणार आहे. सो तिथे मला काही गोष्टी लगेच इमिजिएटली लागणार असतील, त्या गोष्टी मी त्याच्यामध्ये भरणार आहे. बाकी आईचं घर जे आहे ते म्हणजे आता सासरचं जे घर आहे तिथून जवळ आहे, फारसं लांब नाहीये. म्हणजे अगदी डेली सुद्धा कोणीही येऊन जाऊन करू शकतं, एवढं जवळ आहे. पण तरीही काही गोष्टी मिस नको व्हायला, तर त्यासाठी मी ऑलरेडी भरून ठेवणार आहे. बाकी जर काही राहिल्या गोष्टी तर स्वप्नील म्हणा किंवा कोणीही, माझा भाऊ म्हणा, कोणीही येऊन जाऊन त्या गोष्टी देऊ शकतो. जेव्हा डॉक्टरांच्याकडे मी जाईन, व्हिजिट असेल माझी, तर सांगता येत नाही ते मला कधी डिलिव्हरीसाठी बोलवतील किंवा काय. लगेच पण बोलू शकतील किंवा विदिन 5-6 डेज. पण ते दिवस असे पटपट निघून जात आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही माझी सेकंड प्रेग्नेन्सी आहे. सो पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये खूप गोष्टी न्यू मॉम म्हणून मला त्यावेळेला माहीत नव्हत्या किंवा माझ्याकडून मिस झालेल्या होत्या. खूप गोष्टी राहून गेलेल्या होत्या की काय न्यायला पाहिजे. तरी मी बऱ्यापैकी घेऊन गेलेले होते त्यावेळेला, पण तरीही काही गोष्टी मिस झालेल्या होत्या. पण तेव्हाही हॉस्पिटल आणि घर, माझं माहेरचं घर ते जवळजवळ होतं, त्याच्यामुळे पटकन त्या गोष्टी येत होत्या. पण तरीही काय होतं ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते, डिलिव्हरी झाल्यानंतर नवीन आई जी असते तिला लगेच बोलता येत नाही किंवा सगळ्या गोष्टी तिच्या जवळ तिला हव्या असतात त्या तिला सांगता येत नाहीत, किंवा बाळाला ज्या लागणार असतात त्या नेमकं काय पाहिजे, डॉक्टरांनी काय मागितलं, जे म्हणजे कोणी ज्याची डिलिव्हरी झाली तिच्या सोबत जे असणारे नातेवाईक असतात, आई असेल किंवा कोण असेल, तिला काय मागितलं तर ते तिला पटकन काढून देता येत नाही. तर खूप ते कन्फ्युजन होतं आणि धांदल उडते की एक्झॅक्टली काय द्यायचंय, कसं द्यायचंय, नेमकं आहे कुठे. तर हा सगळा त्रास वाचवण्यासाठी आत्ताच मी त्रास घेते. पसारा खूप आहे तरी मी तुम्हाला दाखवते आता किती काय काय मी घेतलेलं आहे. सर्वात आधी मी बाळाची बॅग आहे ती रेडी करते, जेणेकरून त्याचं एकदा सामान व्यवस्थित त्याच्यामध्ये बसलं गेलं ना की मग मला टेन्शन राहणार नाही. कारण माझ्या काही गोष्टी जरी मिस झाल्या तरी लगेच काही प्रॉब्लेम येणार नाहीये, पण बाळाचं काही मिस होता कामा नये. तर सगळ्यात महत्त्वाचं आता, जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी 2 बॅग तयार करतेय. 2 म्हणजे 3 बॅग तयार करते. एक जी आहे ती माझी, एक बाळाची जी हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी जाताना वापरायची आहे, आणि एक एक्स्ट्रा बॅग जी आहे ती मी साईडला ठेवतेय, जे मला आईकडे घेऊन जायचे आहेत, जे लगेच गोष्टी लागतील नंतर त्या. तर आता याच्यामध्ये काही गोष्टी आत्ता सध्या मी घेतलेल्या नाहीत, पण मी त्या तुम्हाला सांगते की त्या कोणत्या गोष्टी असणार आहेत.
बाळासाठी आपल्याला सुती कापड लागतं. जेव्हा त्याचा जन्म होतो त्याची स्किन अतिशय सॉफ्ट असते आणि तेव्हा आता माझी आजी जी आहे ती नऊवारी नेसते. तिचे सॉफ्ट साड्या झालेल्या असतात वापरून वापरून, तर त्या आणायचे. तर ऑलरेडी माझ्या आईने साड्या आणून ठेवलेल्या आहेत, त्या माहेरी आहेत. तर इथून तर मी उद्या माहेरीच जाणार आहे आणि तिथून हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. सो मी आत्ता माझ्याकडे त्या साड्या नाही आहेत. त्या आता आईकडे गेल्यानंतर ज्या दिवशी जायचंय त्याच्या आदल्या रात्री फक्त कट करायच्या आहेत आणि त्याचे चौकोनी तुकडे किंवा असं मोठे कटिंग करून ठेवायचे साड्यांचे आणि त्या याच्यामध्ये भरायचे. तर ते सगळ्यात महत्वाचं काम आहे, पहिलं काम आहे. तर आता साडी आहे पण आईकडे आहे, आता दाखवू शकत नाहीये. तर ते तुम्हाला लक्षात आले असतील, जे आजी आजी आपल्याला नेसतात साड्या नऊवारी ते. त्याच्यानंतर हे सॉफ्ट असे एकदम सॉफ्ट असे मऊ एकदम छान असे ना पांघरून आहेत. तर हे छान आहेत हे. आणि आता थंडीचे दिवस आहेत तर ह्या अशा गोष्टी हवेत. तर हे 3 आहेत, पण मी यातले 2 हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. हे एक महत्वाची गोष्ट आहे जी लागणार आहे. छोटे छोटे पांघरून लहान मुलासाठी लागतात. त्याच्यानंतर ही जी आहे ड्रायशीट आहे, तर एक छोटीशी ड्रायशीट अगदी एवढीशीच आहे. तर ड्रायशीट सुद्धा मी घेते आणि ती सुद्धा पांघरुणासोबतच इथे ठेवते जेणेकरून ते पटकन सापडेल. आणि हे ना असे उभे आहेत, म्हणजे ना कप्पे असं खोलले ना की हे दिसतात लगेच गोष्टी. त्याच्यामुळे फारसं काही मला नाही वाटत. माझी आईच असणार आहे सोबत, सो तिला गेल्यानंतर मी ह्या गोष्टी दाखवणारच आहे, त्यामुळे तिला सुद्धा प्रॉब्लेम नाही येणार. आता हे जे आहे दुपटी, ही खरं सांगायचं तर ही फार मोठी आहे. आता एवढ्या मोठ्या दुपट्यांची खरंच गरज नाहीये, पण आता जायला म्हणजे आता जाताना आमच्याकडे माझ्याकडे छोटी छोटी दुपटी नाहीयेत. ही थोडीशी मोठ्या साईजची आहेत, पण छोटी तयार करून घेईपर्यंत तात्पुरती आता काहीच नसण्यापेक्षा काहीतरी हवंय, म्हणून मी 2 जी आहेत ती 2 दुपटी मोठी हॉस्पिटल बॅग मध्येच ठेवते. आता एक्स्ट्रा स्कार्फ सुद्धा लागणार आहे, तर मी तोही घेते. गरज पडली तर बाळालाही वापरता येतो किंवा मग माझ्यासाठी सुद्धा मी वापरू शकते. बाळाचे जे कपडे आहेत, न्यूबॉर्नला असे खूप सॉफ्ट कपडे लागतात किंवा जुने पुराणे वापरलेले कपडे लागतात. तर आता सध्या माझ्याकडे जुने पुराणे कपडे फारसे नाहीयेत, अगदी थोडेसे आहेत. तरी मी छोटीशी टोपी एक घेतलेली आहे डोक्यात घालण्यासाठी. आणि हे छोटस क्यूट असं खूप सुंदर आहे, तर हे घेतलेलं आहे. सध्या तरी एवढंच घेते. स्वेटर आहे, छोटी छोटी टक्कूची. आता ही खूप लहान लहान आहेत, याच्यामध्ये तुम्हाला मी काढत नाहीये, पण असे छोटे छोटे टक्कूचे आहेत घालण्यासाठी. स्वेटर आहे, हात मोजे आहेत, पाय मोजे आहेत. आता मिटन्स पण लागतात, पण मिटन्स जे आहेत हातात घालण्यासाठीचे ते आत्ता नाही आहेत माझ्याकडे. तर मी अजून माझ्याकडे 2-3 दिवस आहेत, 4 दिवस म्हणजे आहे, अजून एक आठवडा साधारण अंदाजे आहे. तर त्यावेळेला ते घेता येतील. याच्यामध्ये पण कपडे आहेत आणि हे अतिशय सॉफ्ट आहेत. आता हे पॅक आहेत, पण मी तुम्हाला एक दाखवते काढून. आणि हे रॉम्पर्स आहेत, अगदी छोटेसे आहेत पण क्यूट, एकदम क्यूट असे रॉम्पर्स, अगदीच गोड आहेत. तर हे सुद्धा मी घेऊन जाते. आता मला माहित नाहीये की हे लगेच इमिजिएटली आता तिथे मला हॉस्पिटलमध्ये घालायला भेटतील की नाही माहित नाहीये, पण मी घेऊन तर जाणार आहे. जरी हॉस्पिटलमध्ये नाही घातले तरी हॉस्पिटलमधून घरी जाताना छानसा ड्रेस हवाय फोटो काढण्यासाठी किंवा काय, तेव्हा मी हे वापरू शकते. त्याच्यानंतर बाळासाठी जे आहे ते वाटी चमचा सुद्धा लागते, ते सुद्धा मी आता त्याच्यामध्ये ठेवून देते. दरवाजा लावू सोनूला, दरवाजा ठेवा. ठीक आहे. तर हे रॉम्पर सुद्धा मी घेऊन जाते. आता इथे
मला अजून महत्वाचं म्हणजे बेबी सोप सुद्धा हवाय. तर बेबी सोप मी ऑलरेडी काढून ठेवलंय, पण पहिले साधारण 4-5 दिवसामध्ये डिस्चार्ज देतात आणि एवढ्या म्हणजे ते 4-5 दिवस तर आंघोळ घालत नाहीत बाळाला. त्याच्यामुळे तो बेबी सोप त्यावेळेला काही गरजेचं नाहीये. घरी गेल्यानंतर गरजेचं आहे. सो मी तो दुसऱ्या बॅग मध्ये ठेवलेला आहे. माझी ओढणी आहे, अतिशय सॉफ्ट आहे, खूप वापरलेली आहे, पण कॉटनची आहे, प्युअर कॉटन. तर ती सुद्धा मी याच्यामध्ये ठेवते इन केस काहीच नसेल, अगदी इमर्जन्सीला गरज पडेल तेव्हा सुद्धा ही वापरता येईल म्हणून ही सुद्धा बॅग मध्ये ठेवून देते. शर्वी त्या आईचे ड्रेस दे 2. तेव्हा तिकडे आहेत 2 ड्रेस. व्यवस्थित दे. नाही हा ते पण दे. ते पण हे पण थँक्यू. मध्ये आता मला सगळ्यात महत्वाच्या ज्या गोष्टी घ्यायच्यात त्या म्हणजे गाऊन घ्यायचे, फिडिंग गाऊन, ड्रेसेस घ्यायचे. तर 2-3 जोड तर गाऊन घ्यायचे. तर आता मी एक तर ऑलरेडी घातलेला आहे, दुसरा जो आहे तो आईकडे आहे, आणि हे जे आहेत ते चांगले ड्रेस आहेत, 1-2 घेतलेले आहेत. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना थोडस छान असं दिसलं पाहिजे किंवा काय, म्हणजे मला असं वाटतं एकदम असं आजारी माणसासारखं नाही, थोडस फ्रेश छान फील व्हायला पाहिजे म्हणून मी 2 ड्रेसेस आता घेते. तर बघूया आता मी घेऊन याच्यामध्ये ठेवते. बाकी आईकडे जाणार आहे, तिथून हॉस्पिटलमध्ये जाताना अजून काही माझे चेंजेस होत आहेत ना, ते आत्ता नाही सांगता येणार मला. एक जो आहे तो खराब ड्रेस एक असावा. खराब म्हणण्यापेक्षा जो डिलिव्हरीच्या वेळेला घालू शकतो, कारण कसं होतं ना, ब्लिडिंग वगैरे होतं किंवा काय, त्यावेळेला आपले चांगले कपडे खराब होण्याचे चान्सेस असतात. आणि अशा वेळेला ऑलरेडी जर खराब ड्रेस गाऊन जे काय असेल ते जर यूज केला ना चांगलं होतं. तर हा खूप वापरलेला ड्रेस आहे, जर हा खराब झाला तर काहीच प्रॉब्लेम, म्हणजे मी फेकून देऊ शकते आरामात. पण आता त्याच्याऐवजी जर चांगला ड्रेस म्हणा, आता घातलेला आहे तो नवीनच आहे, असं ते जर खराब झाले तर प्रॉब्लेम होईल. सो एक जो आहे तो मी खराब ड्रेस तो सुद्धा एक याच्यामध्ये ठेवून देते, तो सुद्धा गरजेचा आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे अंडर गार्मेंट्स आहेत ते सुद्धा घेतलेले आहेत. टॉवेल हे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता हा जो बेल्ट आहे, कमरेचा बेल्ट आहे, तो सुद्धा लागतो. पण आता मला माहित नाहीये हा पहिल्या 4-5 दिवसात ते मला वापरायला लावणार आहेत की नाही, आता सांगता नाही येत आहे. तर मी हा बॅग मध्ये आता सध्या तर ठेवून देते. बाकी जर त्यांनी सांगितलं यूज करा तर मग मी तो करेन. जर ते नाही बोलले तर मग ते तसाच मग घेऊन जाईल आणि आईकडे गेल्यानंतर वापरता येईल. त्याच्यानंतर ही जी आहे ती ही बॉटल आहे ती याच्यामध्ये 24 तास म्हणजे पाणी गरम तर गरम राहतं आणि शक्यतो गरम पाणी प्यायला सांगतात. तर ही एक बॉटल घेऊन जाते मी. बाकी सॅनिटरी पॅड सुद्धा लागतात. तर ते तिथं हॉस्पिटलमध्ये प्रोव्हाइड करतात बऱ्यापैकी, म्हणजे काही ठिकाणी करतात, पण आपले स्वतःचे पण असावेत. तर त्याच्यामुळे ते एक घेतलेलं आहे. आणि हा जो स्कार्फ आहे एक एक्स्ट्रा स्कार्फ, कानाला बांधायला थंडी वाजली किंवा काय तर स्कार्फ असावा, हे घेते. बाकी अंथरूण पांघरूण, म्हणजे हॉस्पिटलमध्ये आता देतात पांघरूण, पण तरीही ते कंटिन्यू म्हणजे वापरणं मला थोडंसं हे होतं. तर मी स्वतःच एक पांघरूण घेऊन जाणार आहे. तर ते साईडला आहे, पण ते याच्यामध्ये नंतर मी भरेन. बाकी सुद्धा इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आपल्याला लागणार आहेत. त्यामध्ये फेस वॉश येतो, कंगवा म्हणा, बाकी तेल असेल तेल म्हणा, त्याच्यानंतर आपल्या स्किन केअरच्या दुसऱ्या काही गोष्टी असतील, लिप बाम असेल किंवा सनस्क्रीन किंवा जे काही असेल त्या गोष्टी लागणार आहेत. आंघोळीसाठी त्या सुद्धा गोष्टी गरजेच्या आहेत. जर त्या 5 दिवसात जर गरज पडली आंघोळ करण्याची किंवा ते तसे डॉक्टरांनी सांगितलं तर मग आपल्याला शॅम्पू, कंडिशनर त्या गोष्टी लागणार आहेत. साबण लागणार आहे
किंवा आपण 4 दिवस तरी हॉस्पिटलमध्ये असणार, तर आपल्याला स्वतःच असं हँडवॉश सुद्धा असणं गरजेचं आहे. तर ते मी गोष्टी काढून ठेवलेल्या आहेत. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, त्यामध्ये ब्रश आणि छोटंसं आपलं कोलगेट. याच्यामध्ये मग माझे बाकीचे कंगवा वगैरे आहे ते सुद्धा याच्यामध्ये भरून ठेवते. एक्स्ट्रा हेअर बँड गरजेचं आहे, एसेन्शियल आहे. हे विक्स माहित नाहीये लागेल किंवा काय, मला सध्या जरा हे आहे त्रास, सो मी ते सुद्धा घेतलेलं आहे. त्याच्यानंतर टिकलींचा डब्बा, हा सुद्धा मला वाटतो माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, तर मी ते सुद्धा इथे ठेवते. लिप बाम हे सुद्धा महत्वाचं आहे, ते सुद्धा ठेवते. चार्जर एक खूप महत्वाची गोष्ट आहे, ती सुद्धा आता मी इकडे साईडला. तर आता हे जे आहे तुम्हाला जे मगाशी बोलले मी, हे बेबी सोप आहे. याच्यामध्ये माझा एक सोप आहे, त्याच्यानंतर माझ्या क्रीम आहेत आणि बाकीचे मॉस्किटो म्हणजे मच्छरसाठी पण थोडेफार मी हे घेतलेले आहेत. त्याने मच्छर जवळ येणार नाही बेबीच्या. ते मच्छरदाणी छोटी बाळाची, त्या सुद्धा गोष्टी आहेत. जेव्हा कधी आपण असं डिलिव्हरीसाठी जातो किंवा ऑपरेशनसाठी जाणार आहे, तर आपल्याला दागिने घालायचे नाही, दागिने सगळे काढून टाकायचे आणि ठेवायचे असतात घरी. तर आता माझ्या हातातली जी अंगठी आहे ती मी आता म्हणजे मागच्याच आठवड्यात मी काढून ठेवले, कारण पुन्हा ना जर असं होतं की लास्ट मंथ जो असतो 9वा महिना, त्याच्यामध्ये बऱ्याच जणांची बोटं सुजतात. माझी आता सुजलेली नाहीयेत, मी काढघाल करू शकत होते, पण तरीही अजून हे असं काही प्रॉब्लेम तर नाही झालेला. बट इन केस जर झाला प्रॉब्लेम तर मग परत ते खूप प्रॉब्लेम, म्हणजे ते काढताना त्रास नको म्हणून मी ऑलरेडी काढून ठेवले. बाकी गळ्यातलं हे, कानातलं किंवा जोडवी सुद्धा माझी अशी कटवाली आहे, त्याच्यामुळे ती पटकन अशी ओपन होऊन निघू शकते. शर्मिलच्या वेळेला जोडवी जी होती त्याला कट नव्हता आणि मला आठवतंय त्यावेळेला खूप त्रास झालेला होता जोडवी काढताना, कारण ती जोडवी रिंग होती फक्त आणि बोट माझं थोडीशी अशी शेवटी ना थोडीशी सुजल्यासारखी झालेली होती. तर ती रिंग होती, त्याच्यामुळे ते काढताना मला असं खूप त्रास होत होता. साबण वगैरे लावून सॉफ्ट झाल्यानंतर बोट मग मी ते काढून टाकलेले होते. अशी एक पिशवी जी आहे ती सुद्धा गरजेची आहे. हॉस्पिटलमध्ये जाताना अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट राहिली, ती म्हणजे चप्पल, म्हणजे स्लीपर. तर ते सुद्धा मला ठेवायचं आहे, तर ते मी आता वापरतीये, त्याच्यामुळे ते सुद्धा पॅक करून नाही ठेवलेलं, पण आता तेही करायचं आहे. बॅग तर माझ्या भरून झाल्या आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते कोणती लागणार आहे, ती म्हणजे डॉक्युमेंट आणि तुमच्या मेडिसिन्स, टॅबलेट वगैरे. आता मला लास्ट विजिट जी होती माझी 9 मंथमध्ये सुरुवातीला, तर त्याच्यामध्ये माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते, त्याच्यामुळे माझे टॅबलेट वगैरे सगळ्या बंद केले. तर आता माझ्याकडे काहीच नाहीये, त्यामुळे मी टॅबलेट तर काही घेतलेल्या नाहीयेत. आणि जे डॉक्युमेंट आहे, आईचं आधार कार्ड म्हणा किंवा अजून कोणत्या ज्या गोष्टी असतात ज्या डिलिव्हरीसाठी जाताना इम्पॉर्टंट असतात, तर त्या आता मला नेक्स्ट विजिटमध्ये डॉक्टर सांगतीलच की हे डॉक्युमेंट गरजेचे आहेत. तर त्या वेळेला मी त्याच्या झेरॉक्स, जे मला जे माहिती आहेत त्याचे मी झेरॉक्स ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत, त्या नेता येतील. पण अजून जर काही मिस होत असेल तर उद्या ते हॉस्पिटलमध्ये मला समजेलच की अजून काय लागणार आहे. तर डॉक्युमेंट सगळ्यात मोठी म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ती सुद्धा घ्यायला लागते. किंवा फाईल्स म्हणा, पहिल्यापासूनचे रिपोर्ट, अगदी स्टार्ट पासून प्रेग्नन्सी राहिल्यापासूनचे जेवढे रिपोर्ट्स असतील, ब्लड रिपोर्ट्स असतील, आपल्या सोनोग्राफी ज्या झालेल्या आहेत त्या, युरिन टेस्ट झालेल्या आहेत त्या, सगळ्याचे रिपोर्ट्स गरजेचे आहेत. तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.